ओम श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी एक भक्तिपर कथा सांगणार आहे जी अनेकांच्या मनाला स्पर्श करेल। असे म्हणतात, जेव्हा माणसाला सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा श्री स्वामी समर्थ भक्ताला योग्य दिशा दाखवतात। आजची कथा आहे एका गरीब आईची, तिच्या एकुलत्या एक मुलाची आणि अढळ श्रद्धेची। ही कथा ऐकत असताना लक्षात ठेवा, ही श्रद्धा आणि भक्तीवर आधारित प्रेरणादायी कथा आहे। जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात पार्वती नावाची एक गरीब विधवा आई राहत होती। तिचं छोटंस कौलारू घर, घरासमोर तुळशीचं वृंदावन आणि भिंतीवर लावलेला श्री स्वामी समर्थांचा एक फोटो। घरात श्रीमंती नव्हती, पण श्रद्धेचा खजिना मात्र भरपूर होता। पार्वती रोज पहाटे 4 वाजता उठायची, अंघोळ करून स्वामींना दिवा लावायची, हात जोडून म्हणायची, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण माझा विश्वास तुमच्यावर आहे। माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा। तिचा एकुलता एक मुलगा होता, गणेश। गणेश अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि कष्टाळू होता। गरिबी असूनही त्याने कधी चुकीचा मार्ग स्वीकारला नाही। पार्वती दिवसभर शेतात मजुरी करायची। कडक ऊन असो किंवा मुसळधार पाऊस, ती कधी काम चुकवत नसे। संध्याकाळी घरी आल्यावर ती थकलेली असायची, पण मुलासाठी गरम भाकरी आणि भाजी बनवायची, स्वतः मात्र उरलेलं खायची। अनेकदा गणेश म्हणायचा, आई, तू आधी जेव। ती हसून म्हणायची, बाळा, आईचं पोट मुलाच्या आनंदाने भरतं। हे ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी यायचं। तो मनात म्हणायचा, एक दिवस मी आईचे सारे कष्ट संपवे। गणेशने पदवी पूर्ण केली। गावात सगळ्यांना वाटलं, आता गणेशला नोकरी मिळेल। पण दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, नोकरी काही मिळेना। तो एका शहरातून दुसऱ्या शहरात मुलाखती देत राहिला। प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, आम्ही तुम्हाला कळवू। पण फोन कधीच आला नाही। हळूहळू त्याचा आत्मविश्वास तुटू लागला। लोकांचे टोमणे, गावातले काही लोक कुजबुजू लागले, शिकून काय उपयोग, शेवटी मजुरीच करावी लागणार, इतका अभ्यास करूनही नोकरी नाही। हे शब्द गणेशच्या मनाला खोलवर लागायचे। तो बाहेर जाणंच कमी करू लागला। एका रात्री तो घराबाहेर बसून रडत होता। आई त्याच्या जवळ आली। काय झालं बाळा? तो म्हणाला, आई, मी हरलो। माझ्यामुळे तुला अजूनही मजुरी करावी लागते। मी चांगला मुलगा नाही। आईने त्याचा हात हातात घेतला। ती म्हणाली, असं पुन्हा कधी म्हणू नकोस। परिस्थिती कठीण असू शकते, पण देवाने आपल्याला सोडलं असं कधी समजू नको। स्वामी समर्थ योग्य वेळ आल्यावर नक्की मार्ग दाखवतील। दुसऱ्या दिवशी पहाटे पार्वती स्वामींची पूजा करत होती। तिच्या डोळ्यात अश्रू होते। ती म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाचा धीर संपत चालला आहे। त्याला शक्ती द्या, त्याला योग्य मार्ग दाखवा। पूजा संपल्यावर तिने गणेशला हाक मारली, बाळा, आज आपण अक्कलकोटला जाऊया। गणेश म्हणाला, आई, आपल्याकडे प्रवासाचे पैसेही नाहीत। पार्वती हसली। तिने घरातील छोट्या डब्यातून काही नाणी आणि थोड्या बचतीच्या नोटा काढल्या। हे मी अनेक महिन्यांपासून जपून ठेवले आहेत, स्वामींच्या दर्शनासाठी। गणेशच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला,
आई, तुझी श्रद्धा इतकी मोठी आहे, मी तुला कधीच समजू शकलो नाही. दोघेही दुसऱ्या दिवशी पहाटे अक्कलकोटकडे निघाले. त्यांना माहीत नव्हतं, हा प्रवास त्यांच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणार होता. अक्कलकोटचा प्रवास. पहाटेची वेळ होती. पार्वती आणि गणेश बसने अक्कलकोटकडे निघाले. प्रवासभर पार्वतीच्या ओठांवर एक जप होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणेश मात्र शांत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. खरंच माझं आयुष्य बदलेल का? माझ्या आईचे कष्ट कधी संपतील का? पार्वतीने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, बाळा, जेव्हा मनात भीती येते तेव्हा स्वामींचं नाव घ्यायचं. दुपारपर्यंत ते अक्कलकोटला पोहोचले. मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. कोणी नामस्मरण करत होते, कोणी डोळ्यात अश्रू घेऊन प्रार्थना करत होते, कोणी हात जोडून शांत बसले होते. ते वातावरण पाहून गणेशच्या मनालाही शांत वाटू लागलं. दोघांनी भक्तिभावाने दर्शन घेतलं. गणेशने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली, स्वामी, मला संपत्ती नको, माझ्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणण्याची ताकद द्या. रहस्यमय वृद्ध. दर्शनानंतर ते मंदिराबाहेर आले. एका झाडाखाली एक वृद्ध गृहस्थ शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. गणेश तिकडे पाहताच त्या वृद्धांनी हसून त्याला जवळ बोलावलं. बाळा, एवढा उदास का आहेस? गणेश आश्चर्यचकित झाला. त्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. वृद्ध शांतपणे ऐकत राहिले. मग म्हणाले, स्वामींची कृपा हवी असेल तर 3 गोष्टी कधी सोडू नको. पहिली, प्रामाणिकपणा. दुसरी, मेहनत. तिसरी, आईचा आशीर्वाद. यापैकी एक जरी सोडलीस तर मार्ग कठीण होईल. गणेश नम्रपणे त्यांच्या पाया पडला. डोळे वर केले. तोवर ते वृद्ध तिथे नव्हते. तो आजूबाजूला पाहू लागला, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता. आईचे शब्द. गणेशने ही गोष्ट आईला सांगितली. पार्वती शांत हसली. ती म्हणाली, बाळा, काही भेटींचा अर्थ लगेच समजत नाही, पण त्या आयुष्यभर लक्षात राहतात. त्या शब्दांवर विश्वास ठेव. गावी परतल्यावर गणेशने एक निर्णय घेतला. आता मी अपयशाची भीती बाळगणार नाही. त्याने रोज ठराविक वेळ अभ्यास सुरू केला. नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केले. इंग्रजी बोलण्याचा सराव केला. मुलाखतीची तयारी केली. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करू लागला. पहिली परीक्षा. काही दिवसांनी त्याला एका मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी फोन आला. गणेश आनंदी झाला. आईने स्वामींच्या फोटोसमोर साखर ठेवली. ती म्हणाली, स्वामी, आता पुढचं तुमच्या हाती. मुलाखतीच्या दिवशी गणेशने आईचे पाय स्पर्श केले. पार्वती म्हणाली, लक्षात ठेव, निकाल काहीही असो, प्रामाणिकपणे प्रयत्न कर. गणेशने आत्मविश्वासाने मुलाखत दिली. यावेळी त्याला वाटलं, मी खूप चांगलं बोललो. पण पुन्हा एकदा त्याची निवड झाली नाही. घरी परतल्यावर गणेश खूप निराश झाला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून विचारलं, मी अजून किती परीक्षा देऊ? मी अजून किती वाट पाहू? पार्वती त्याच्या जवळ बसली. ती म्हणाली, बाळा, श्रद्धा म्हणजे लगेच उत्तर मिळणं नाही. श्रद्धा म्हणजे उत्तर मिळेपर्यंत विश्वास न सोडणं. त्या रात्री गणेशने एक निर्णय घेतला. मी हार मानणार नाही. मी रोज एक नवीन गोष्ट शिकेन. मी आईचा विश्वास तुटू देणार नाही.
आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने नव्या जोमाने सुरुवात केली. त्याला अजून माहीत नव्हतं की काही दिवसांत त्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती जी त्याच्या नशिबालाच नवं वळण देणार होती. नव्या आशेची पहाट. दुसऱ्या दिवसापासून गणेशने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले. पहाटे उठायचे, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे, आईचे आशीर्वाद घ्यायचे आणि दिवसभर नवीन काहीतरी शिकायचे. गावातील अनेक लोक अजूनही त्याची थट्टा करत होते. अरे, किती दिवस प्रयत्न करणार? नोकरी नसताना एवढा अभ्यास करून काय उपयोग? गणेश फक्त हसायचा. त्याला त्या रहस्यमय वृद्धांचे शब्द आठवत होते. प्रामाणिकपणा, मेहनत आणि आईचा आशीर्वाद. एक सकाळ गणेश शेतात आईला मदत करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. एका मोठ्या कंपनीतून फोन होता. तुमचा अर्ज आम्ही पुन्हा पाहिला आहे. उद्या अंतिम मुलाखतीसाठी या. गणेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो धावत आईजवळ गेला. आईने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, आता यालाच तुमची इच्छा समजते. दुसऱ्या दिवशी गणेश मुलाखतीसाठी गेला. यावेळी तो घाबरला नव्हता, कारण त्याच्या मनात एकच विश्वास होता, जे होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल. मुलाखत जवळजवळ 1 तास चालली. त्याने प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे उत्तर दिलं. 2 दिवसांनी निकाल आला. गणेशची निवड झाली होती. त्याला चांगली नोकरी मिळाली. पहिल्या महिन्याचा पगारही अपेक्षेपेक्षा जास्त होता. आईच्या डोळ्यांतले अश्रू. गणेश थेट गावात आला. आई अंगण झाडत होती. तो तिच्या समोर गेला. तिच्या हातात पहिला पगार ठेवला. आई, हा माझा नाही, हा तुझ्या कष्टांचा मोबदला आहे. पार्वतीचे हात थरथरू लागले. तिने पैसे पुन्हा मुलाच्या हातात ठेवले. ती म्हणाली, बाळा, हे पैसे आधी स्वामींच्या चरणी ठेव, कारण त्यांनी आपल्याला धैर्य दिलं. अक्कलकोटला पुन्हा भेट. काही दिवसांनी दोघे पुन्हा अक्कलकोटला गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यात दुःख नव्हतं, कृतज्ञता होती. गणेशने मनोमन प्रार्थना केली, स्वामी, मला यश दिलंत. आता मला कधीही अहंकारी होऊ देऊ नका. मंदिराबाहेर येताना त्याने पुन्हा त्या वृद्ध गृहस्थांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेकांना विचारलं, पण कोणालाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. गणेश शांत झाला. मनात एकच विचार आला, काही भेटी आयुष्यभरासाठी संदेश देऊन जातात. नोकरी लागल्यानंतर गणेशने सर्वप्रथम आईची मजुरी बंद केली. घर दुरुस्त केलं. आईसाठी एक छोटी पूजा खोली बांधली. दर गुरुवारी गरजू लोकांना अन्नदान सुरू केलं. आणि गावातील गरीब मुलांना मोफत शिक्षणासाठी पुस्तके देऊ लागला. एकदा आईने विचारलं, बाळा, एवढं सगळं का करतोस? गणेश हसत म्हणाला, आई, स्वामींच्या कृपेची खरी परतफेड म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणं. कथेचा संदेश. मित्रांनो, या कथेचा अर्थ फक्त नोकरी मिळाली इतकाच नाही. खरा संदेश आहे, श्रद्धा असेल तर तिच्यासोबत मेहनतही असली पाहिजे. आईचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे. आणि संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य सोडू नये. भक्तांचा विश्वास आहे की श्री स्वामी समर्थ योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. पण त्या मार्गावर चालण्याचं काम मात्र आपल्यालाच करावं लागतं. जर ही भक्तिपर कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिपर कथा
स्वामींचे विचार आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.